नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण राज्य या पहिल्या प्रकरणातील राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पना पाहिल्या. आज आपण राज्य ही संकल्पना पाहणार आहोत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असे अरिस्टॉटलने म्हटले आहे. राज्य हे मानवी गरजेतून व मानवाच्या सहज प्रवृत्तीतून निर्माण झालेले आहे. राज्याला राजकीय समुदाय म्हणूनही संबोधले जाते. राज्य ही कायदेशीर संकल्पना आहे. शिक्षण, समाजकल्याण, संरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था राखणे यासारखी कार्ये राज्य करीत असते. राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, शासनसंस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे 4 घटक आवश्यक असतात. हे 4 घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा राज्याची निर्मिती होते. यानंतर आपण राज्याची व्याख्या पाहू. राज्याची पहिली व्याख्या अरिस्टॉटल यांची आहे. त्यांनी राज्याची व्याख्या अशी केली आहे: परिपूर्ण आणि स्वावलंबी तसेच सुखी आणि प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी निर्माण झालेले कुटुंबे आणि खेड्यांचे संघटन म्हणजे राज्य होय. राज्याची दुसरी व्याख्या जीन बोडीन यांची आहे. ते म्हणतात, कुटुंबे आणि त्यांच्या मालकीच्या साधनावर हुकूमत गाजवणारी सर्वोच्च संस्था म्हणजे राज्य होय. राज्याची तिसरी व्याख्या वुड्रो विल्सन यांची आहे. त्यांनी राज्याची व्याख्या अशी केली आहे: निश्चित अशा भूप्रदेशात कायद्यासाठी सुसंघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. राज्याची चौथी व्याख्या हेरॉड लास्की यांची आहे. त्यांनी राज्याची व्याख्या अशी केली आहे: राज्य म्हणजे शासन आणि प्रजा यात विभागलेला असा प्रादेशिक समाज की जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून त्या विशिष्ट भूप्रदेशातील सर्व संस्थांवर सत्ता गाजवतो. राज्याच्या या व्याख्या पाहिल्या असता आपल्याला असे म्हणता येईल की राज्य निर्माण होण्यासाठी निश्चित भूप्रदेश, लोकसंख्या, शासन आणि सार्वभौमत्व या 4 घटकांची आवश्यकता असते. हे 4 घटक एकत्र आले की राज्याची निर्मिती होते. यानंतर आपण राज्याचे घटक पाहू. सार्वभौमत्व, शासनसंस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे राज्याचे 4 घटक आहेत. या 4 घटकांची माहिती घेऊ. राज्याचा पहिला घटक आहे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व हा राज्य निर्मितीचा एक महत्त्वाचा घटक आहे. सार्वभौमत्वाशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. याचाच अर्थ त्या राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्याचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात. तसेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसते. राज्याला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. थोडक्यात सार्वभौमत्व म्हणजे राज्याच्या अंतर्गत राज्यकारभारात सर्वश्रेष्ठ असणारी व बाहेरील देशाच्या नियंत्रणापासून स्वतंत्र असणारी अशी सत्ता म्हणजे सार्वभौमत्व होय. 1947 पूर्वी भारत हे राज्य नव्हते, कारण त्यावेळी भारताकडे सार्वभौमत्व हा घटक नव्हता. भारतावरती ब्रिटिशांचे राज्य होते. सार्वभौमत्व हे ब्रिटिशांच्याकडे होते. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत हे एक सार्वभौम राज्य झाले. थोडक्यात सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. राज्याचा दुसरा घटक आहे शासनसंस्था. शासनसंस्था हा राज्याचा
एक महत्त्वाचा घटक आहे. राज्य हे अमूर्त असून शासन हे राज्याचे मूर्त स्वरूप आहे. राज्याच्या सार्वभौमसत्तेचा प्रत्यक्षात वापर करणारी यंत्रणा म्हणजे शासन होय. समाजाच्या संरक्षणासाठी व विकासासाठी शासन संस्थेची आवश्यकता असते. राज्यात शासन संस्था नसेल तर राज्यामध्ये अस्थिरता, अराजकता निर्माण होऊ शकते. धोरण निर्मिती, कायदे करणे, निर्णय देणे, त्याची अंमलबजावणी करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे ही कार्ये राज्याच्या वतीने शासन करीत असते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व नोकरशाही हे शासन संस्थेचे घटक आहेत. या घटकांमार्फत शासन संस्था आपले कार्य करीत असते. राज्याचा तिसरा घटक आहे भूप्रदेश. भूप्रदेश हा राज्य निर्मितीचा एक महत्त्वाचा घटक आहे. भूप्रदेशाशिवाय राज्याची निर्मिती होत नाही. जेव्हा लोकांचा समुदाय विशिष्ट ठिकाणी कायम वस्ती करून राहतो तेव्हा राज्याची निर्मिती होते. राज्याच्या सीमेअंतर्गत असलेला भूप्रदेश म्हणजेच राज्याचा भूप्रदेश होय. ज्या प्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याला त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात. राज्याच्या भूप्रदेशाचे 3 घटक असतात. पहिला घटक राज्याच्या सीमेअंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी. दुसरा घटक राज्याच्या किनारपट्टीलगतचा सागरी प्रदेश. हा सर्वसाधारणपणे किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजेच 22.2 किलोमीटर इतका असतो. आणि तिसरा घटक राज्याच्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. आता राज्याचा भूप्रदेश किती असावा तर याला कोणतेही बंधन नाही. जगामध्ये माल्टा, मालदीव, मोनॅको, सान मरिनो ही राज्ये भूप्रदेशाच्या दृष्टीने फारच लहान आहेत. तर अमेरिका, रशिया, चीन, भारत ही राज्ये भूप्रदेशाच्या दृष्टीने खूप मोठी आहेत. म्हणजेच राज्य निर्माण होण्यासाठी राज्याचा भूप्रदेश कितीही असू शकतो, परंतु भूप्रदेशाशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. राज्याचा चौथा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्या हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. लोकांशिवाय राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. जेव्हा लोकांचा समुदाय एका विशिष्ट ठिकाणी कायम वस्ती करून राहतो तेव्हा राज्याची निर्मिती होते. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांना राज्याचे नागरिक असे म्हणतात. राज्यातील नागरिकांमध्ये धार्मिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक इत्यादी बाबतीत विविधता असू शकते. राज्याची लोकसंख्या किती असावी यालाही कोणतेही बंधन नाही. जगामध्ये चीन, भारत या देशांची लोकसंख्या अतिविशाल आहे, तर मोनॅको, सान मरिनो, मालदीव यासारखी लोकसंख्येने अगदी लहान राज्येसुद्धा आहेत. राज्याची लोकसंख्या किती असावी यापेक्षा राज्यातील नागरिकांची गुणवत्ता महत्त्वाची असते. राज्यातील लोक कष्टाळू, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, राज्यावर निष्ठा असणारे असतील तर त्या राज्याचा विकास जलद गतीने होतो. थोडक्यात लोकसंख्या हा एक राज्य निर्मितीचा महत्त्वाचा घटक आहे. यानंतर आपण राज्य आणि शासन संस्था यांच्यातील फरक पाहू. राज्य आणि शासन संस्था हे शब्द बऱ्याच वेळा आपण एकाच अर्थाने वापरतो, परंतु या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे. राज्य ही अमूर्त कल्पना असून शासन हे राज्याचे मूर्त स्वरूप आहे. म्हणजेच राज्याची प्रचिती आपल्याला शासनामुळे येते. राज्य निर्मितीसाठी लोकसंख्या, भूप्रदेश, शासन आणि सार्वभौमत्व हे 4 घटक आवश्यक असतात. या 4 घटकांपैकी शासन हा एक घटक आहे. राज्याचे स्वरूप अधिक व्यापक असते. राज्यामध्ये संस्था,
संघटना, राजकीय पक्ष, नागरिक इत्यादींचा समावेश होतो. शासन संस्था राज्याचा एक भाग आहे. राज्य हे सार्वभौम असते, तर शासन राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करीत असते. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखणे, राज्याची ध्येय धोरणे अंमलात आणणे, जनतेचे सर्वांगीण कल्याण करणे ही राज्याची कामे शासन करीत असते. अशा प्रकारे आज आपण राज्य या संकल्पनेमध्ये राज्याची व्याख्या, राज्याचे घटक व राज्य आणि शासन संस्था यांच्यातील फरक पाहिला. धन्यवाद.